हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉन्सेप्ट ऑफ डिमांड या टॉपिकवर डिस्कस केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ डिमांड समजावून घेणार आहोत. लॉ ऑफ डिमांड मीन्स प्राईस अँड क्वांटिटी डिमांडेडमध्ये रिलेशनशिप. आपण असं कधीच म्हणू शकत नाही की प्राईस अँड डिमांडमध्ये रिलेशनशिप, बिकॉज देअर इज अ डिफरन्स बिटवीन डिमांड अँड क्वांटिटी डिमांडेड. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकी डिमांड आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये डिफरन्स काय आहे. तर डिमांड चेंजेस मीन्स ड्यू टू एनी फॅक्टर अदर दॅन प्राईस, इन्कम, टेस्ट, प्राईस ऑफ अदर गुड्स. अँड क्वांटिटी डिमांडेड चेंजेस मीन्स ड्यू टू चेंज इन प्राईस ओनली. थोडक्यात डिमांडमध्ये चेंज झाला म्हणजेच प्राईस, इन्कम, प्राईस ऑफ अदर गुड्स यामध्ये चेंजेस झाल्यामुळे डिमांडमध्ये चेंज होत असतो. आणि क्वांटिटी डिमांडेड चेंज मीन्स फक्त प्राईसमध्ये बदल झाल्यामुळे डिमांडमध्ये जो बदल होतो त्याला आपण म्हणतो क्वांटिटी डिमांडेडमध्ये चेंज झाला आहे. सो लॉ ऑफ डिमांड इज इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन प्राईस अँड क्वांटिटी डिमांडेड. मीन्स प्राईस इन्क्रीज झाली तर डिमांड डिक्रीज होईल आणि डिमांड डिक्रीज झाली तर प्राईस इन्क्रीज होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅटिरस पॅराबस. सॅटिरस पॅराबस म्हणजे अदर थिंग रिमेनिंग कॉन्स्टंट. टेस्ट, प्रेफरन्स, इन्कम, प्राईज ऑफ अदर गुड हे सर्व कॉन्स्टंट असतं, त्यालाच आपण म्हणतो सॅटिरस पॅराबस. या गोष्टी कॉन्स्टंट ठेवूनच आपण प्राईस आणि क्वांटिटी डिमांडेडमध्ये इनव्हर्स रिलेशनशिप बघतो. आपल्याला डायग्राममध्ये डिमांड कर्वचा स्लोप दिसून येत आहे डाऊनवर्ड स्लोपिंग. आणि कसा आहे तो लेफ्ट टू राईट. होप तुम्हाला लॉ ऑफ डिमांड समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिझन्स ऑफ डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.